दहिवाळ येथील माधवराव हरिभाऊ पवार विद्यालयात सन 1999 या वर्षी 10वी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह आनंद मेळावा रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला दहिवाळ येथील प्राचीन चंद्रेश्वर महादेव मंदिरात निसर्गरम्य ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सर्वप्रथम श्री गणेशाची, शिवशंकराची व देवीची आराधना करून या स्नेह मेळाव्याला सुरुवात करण्यात आली। गेल्या 25 वर्षापासून दुरावलेल्या मित्रमैत्रिणी एकमेकांशी ओळख करू लागले। काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे पाहत विचारपूस करू लागले। या स्नेह मेळाव्याचे आयोजन सोशल मीडियाच्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या महिन्याभरात केले गेले। पत्रकार नामदेव पवार यांनी 13 जुलै रोजी या माजी विद्यार्थ्यांचा सोशल मीडिया व्हॉट्सअप ग्रुप तयार करीत आपल्या जुन्या मित्रमैत्रिणींचा मोबाईल नंबर जोडण्यास सुरुवात केली आणि बघता बघता 15च दिवसात सर्व दुरावलेले जुने मित्रमैत्रिणी व्हॉट्सअप ग्रुपवर जोडले गेले। व्हॉट्सअप ग्रुपवर मित्रमैत्रिणी जोडण्यासाठी नामदेव पवार, सुनील पवार, नारायण साळुंके, अभिमन पवार यांनी सहकार्य केले, तर मैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर जोडण्यासाठी गिगाव येथील वैशाली आहिरे, चायखेडा येथील ज्योती वाघ यांचे सहकार्य लाभले आणि अगदी महिनाभरात व्हॉट्सअप ग्रुपला जोडलेले 25 वर्षापासून दुरावलेले जुने मित्रमैत्रिणी रक्षाबंधनाच्या पवित्र सणाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 18 ऑगस्टला स्नेह मेळाव्यासाठी प्राचीन चंद्रेश्वर महादेव मंदिराच्या निसर्गरम्य ठिकाणी मेळाव्यासाठी जमले। या स्नेह मेळाव्यासाठी आलेल्या माजी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे अटूट नाते असलेला रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहात साजरी केला। राखी बांधणाऱ्या लाडक्या बहिणींना भाऊंनी साडी भेट दिली। या स्नेह मेळाव्यासाठी माधवराव हरिभाऊ पवार विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.पी. पवार सर, सेवानिवृत्त शिक्षक माळी सर, मुख्याध्यापक सुरेश पाटील सर आपल्या कुटुंबासह उपस्थित होते। स्नेह मेळाव्यासाठी आलेले मित्रमैत्रिणींसुद्धा सहकुटुंब सहपरिवार या कार्यक्रमात सहभागी झाले होते। या स्नेह मेळाव्यासाठी अध्यक्षस्थान सेवानिवृत्त मुख्याध्यापक के.पी. पवार सर यांनी स्वीकारले होते, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंचल पवार हिने तर सूत्रसंचालन नारायण साळुंके यांनी केले। या कार्यक्रमासाठी जय मा दुर्गा ग्रुप गिगावचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ चंद्रभान जाधव हेही सहकुटुंब उपस्थित होते। बघूयात या स्नेह मेळाव्याची काही अविस्मरणीय दृश्य बळीराजा न्यूजवर। हे आम्ही चारी जेव्हा बसायचो ना तेव्हा विषय निघायचा की आपला गेट टुगेदर झाला पाहिजे। तर त्यांना असं म्हणायचो मी गेट टुगेदर होईल की नाही सांगता येत नाही, पण माझ्या मुलीच्या लग्नाला मी सर्व मित्रांना, माझ्या शिक्षकांना, माझ्या मित्रांना, मैत्रिणींना नक्कीच बोलेन, कारण की सर्व शक्य होणं म्हणजे अशक्यच होतं, इम्पॉसिबल नव्हतं, कारण की त्या गोष्टीला खूप कालावधी लागणार होता आणि एवढ्या कालावधीमध्ये सर्वजण आपल्या कामधंदे सोडून एक ठिकाणी येतील ही शाश्वता नव्हती। परंतु भगवंताच्या कृपेने, शिवशंकराच्या आशीर्वादाने, आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि आईवडिलांच्या पुण्याने, आपल्या सर्वांच्या मदतीने हा सुयोग या ठिकाणी उपस्थित सर्व मित्रांच्या सहकार्याने झालेला आहे। तरी या गेट टुगेदरसाठी जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्यासाठी आपल्याला अध्यक्षस्थानासाठी या ठिकाणी कोणाला तरी नियुक्ती करावी लागणार आहे। त्या नियुक्तीसाठी मी सर्वांच्या सहमती घेतली सरांची प्रथमतः, की जे आपले सर्वांच्या आवडते व्यक्तिमत्व असलेले प्राचार्य माननीय के.पी. पवार सर यांनी या ग्रुप संमेलनासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांमधून आपल्या सर्वांच्या मित्रांच्या आणि सर्व सहकाऱ्यांच्या सांगण्यावरून आमच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे असे मी माझ्या कुमारिका काय नाव चंचल पवार एकदम उत्कृष्ट असे मनोगत व्यक्त करेल। त्यानंतर आपल्याला जो कार्यक्रम आयोजित करायचा तो सांगण्यास मी इच्छुक आहे। आमचाही सहभाग केल्याबद्दल सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। जवळजवळ 25 वर्षानंतर तुम्ही सगळे मित्र परिवार आज एकत्र जमले आहात व तुमच्यात मी देखील सहभागी होऊन या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे। नमस्कार, मी चंचल चेतना नामदेव पवार। आनंदाचे क्षण पुन्हा जगूया, जुन्या आठवणींना जगवूया, शाळेच्या अंगणात फुलवलेली ती मौज मजा आज पुन्हा अनुभवूया। चला मित्रा
व्याख्यात हरवून जाऊया. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात नांगरल्याचा, नव चैतन्याचा आणि ऋणानुबंध प्रकाशाचा आनंद घेऊन आला आहे. आज शाळा भरणार, आपले गेट टुगेदर होणार, गेल्या कित्येक वर्षातल्या आठवणी, मिळालेली सुखदुःखे, कितीतरी प्रसंग एकमेकांमध्ये शेअर होणार. सगळ्यांचे आजच्या गेट टुगेदरमध्ये मनपूर्वक स्वागत. स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम. कधी काळी आयुष्याच्या पाठीवर शिक्षण रूपे पेन्सिलने स्वप्न लिहून पाहणारे आपण आज एकत्र शिकलो, एकत्र खेळलो, मौज मजा केली, हसलो, रागावलो, भांडणं सुद्धा केली आणि आज आपण किती वर्षांनी योगायोगाने एकत्र येत आहोत. खरंच शाळेतल्या त्या दिवसांच्या आपल्या स्नेहाचा हा अतूट बंधनच म्हणावा लागेल. कार्यक्रम आपला आहे त्यामुळे त्यात कसली आली औपचारिकता, पण तरीही जीवनात यश अपयशाच्या पायऱ्या चढलेल्या आपण. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान केपे सरांनी आत्ताच घेतले, त्याबद्दल मी केपे सरांचे मनपूर्वक आभार मानतो. आठवण ही एक अशी गोष्ट आहे जी भूतकाळात जगलेल्या क्षणांना जिवंतपणा देऊ शकते, पण एक क्षण पुन्हा आणू शकत नाही. म्हणूनच त्या क्षणांना पुन्हा आणण्यासाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन केले जाते. शाळेतील सवंगडी, तो वर्ग, तो परिसर कुठेतरी मनात घर करून बसलेला असतो. जसजसे दिवस जातात तसतसे आठवणीचे क्षण कुठेतरी काळाच्या पडद्यात निश्चितच पडून असतात. मग अचानक एक मित्र एक दिवस फोन करतो आणि स्नेह संमेलन असण्याचे निमंत्रण देतो आणि मग मित्रांना या विचारात वेळ कधी निघून जाते कळतच नाही. असाच एक कार्यक्रम या दहिवाळ गावातील सन 1999च्या बॅचने येथे आयोजित केला आहे व ती बॅच येथे स्नेह संमेलनासाठी उपस्थित झाली आहे. चला तर मग हा स्नेह संमेलनाचा कार्यक्रम सुरू करूया. आपली शाळा पुन्हा भरली मी 1990ची बॅच. तर मी प्रेझेंटही घेतोय. हा आपला सप्टेंबरचा कॅटलॉग आहे. मला वाटतं सर्वजण इथं प्रेझेंट दिसत आहेत. प्रेझेंटही भरलेली आहे. जर कोणी आलं नाही तर मार द्यायची, आज जर कोणी आलं नाही त्याला शिक्षा होईल ना. मग शिक्षा होईल.
त्यावेळेसची पद्धत पण होती बघा, इथं आधी मुलींचे नावं घेतलेले आणि नंतर मुलांचे नावं. आता आमच्याकडे आधी मुलांचे नाव आहे. आता ती पद्धत बदललेली. पुढे कदाचित आणखी पद्धत अशी येऊ शकते. आता चंचलने जे नाव सांगितलं, चंचल चेतना नामदेव पवार, आईचं नाव पण दिलं. आईचं नाव पण त्यांच्याचं नाव, आईचं नाव, बापाचं नाव, कुळ. हा. तर बघा, नंबर 1 आयरे वैशाली विश्वनाथ. येस सर नाही, येस सर उभं पण राहायचं. उभं राहायचं आणि येस सर म्हणायचं. बागुल आशा दगा. तिला निरोप द्या मग माझा. का बरं आलेली वसाळ्यात. गायकवाड सुरेखा ईश्वर. ही पण absent. जाधव कविता यशवंत. कांदे लावायला गेले. जाधव मनीषा भाऊराव. मला वाटतं गिगावची होती ना. नाशिकला आहे. गिगावला. ज्ञानेश्वर. पवार अरुण आनंदराव. पवार भारती सीताराम. पवार ज्योती बाळकृष्ण. पवार मंगलाबाई बाळू. येते पण आली का? बरं नंतर प्रेझेंट करून घेते. पोद्दार वांगी देवीदास. देवीदासची पवार निर्मला नारायण. पुण्याला सूर्यवंशी मंगला संतोष. सूर्यवंशी मनीषा तुकाराम. वाघ स्वाती साहेबराव. यशवंत कल्पना चौला. आता मुलं आहेत जवळजवळ आपल्या 16 मुली होत्या त्यावेळेस. बापना कमलेश धनराज. ठीक आहे. बागुल एकनाथ नारायण. येस सर. तेव्हा उंची कमी होती. बाबा किशोर सुरेश. येस सर. बाबा सुनील. काय होतं नाव? विश्वनाथ. बोबडे नामदेव किल्ला. ढिवरे समाधान शांताराम. गोसावी राजेंद्र बाबा. बकऱ्या वळायला गेला. यादव दीपक गोविंद. येस सर. यादव प्रवीण बाळकृष्ण. येस सर. गजवे सुरेश बाबला. येस सर. माळी किरण बबनराव. येस सर. मगरे मोठा भाऊ. पगारे मोठा भाऊ. मागच्या रविवारी केला. मागच्या रविवारी नव्हता तू. पवार अभिमान संपत. येस सर. पवार गोविंद अशोक. पवार कौतिक जिबो. कौतिकला पाहिल्यानंतर मला आठवलं की आपला फोटो आहे ग्रुपचा. एका ग्रुपमध्ये कौतिक नाहीये का? वर्गात थोडासा केलेला नाही. येस सर. काय रोल नंबर तुझा? नाही सांगता येणार सर. 32. काय काय? सुरज. पवार सुनील आनंदा. पवार सुनील शांताराम. सुरुवातीपासून स्टाईल आहे. 8वी पासून तर 10वी पर्यंत.
पवार वाल्मिक रतर. येस. एकदम नियमित विद्यार्थी. पवार वासुदेव प्रल्हाद. साळुंखे नारायण गडा. सावंत कैलास शिवाजी. नाही भाजीपाला. शेजूळ आणि कांतलिंबा. शेलार संदीप बळीराम. शेवाळे योगेश किसन. नाही. हा मागच्या वर्षी कसे आला? मध्ये सगळ्यात अजून कोण आहे? सुंदर मांगू पवार. सुंदर मांगू. 9वी पर्यंत होती. 10वीला हा फक्त 10वीचा का? हा. म्हणजे तुम्ही 8वी पासूनचे मित्र म्हणून. बरोबर म्हणजे बरोबर. पहिली ते बंद कर रे. लाइटिंग बंद कर. आणि काही आहेत ना म्हणजे पहिली ते 7वी पर्यंत फक्त दैवाळचे विद्यार्थी. 8वी, 9वी, 10वी. सर्वांनी 5 मिनिटं इकडे लक्ष द्या. या ठिकाणी त्यासाठी मी सरांचे खूप खूप आभार आहे. तसेच या ठिकाणी सर्व ग्रुपने जे नियोजन केलं आहे ते प्रथमतः सरांनी या ठिकाणी आपल्यासाठी अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित दर्शवली. आणि तेच नाही तर त्यांचा परिवार पण आपल्याबरोबर आणला. त्याबद्दल मी माझ्या 1999च्या बॅचच्या वतीने त्यांचे खूप आभारी आणि खूप ऋणी आहे. तसेच या ठिकाणी सामूहिक पद्धतीने सरांचा प्रथमतः जे मान्यवर आहेत अध्यक्ष म्हणून त्यांचा सत्कार 5 विद्यार्थ्यांनी करावा. त्यासाठी किशोर बावा, अभिमन पवार, वाल्मिक पवार, संदीप पाटील सरांचा सत्कार करावा असे ग्रुपच्या माध्यमातून सांगण्यात त्यानुसार 5 विद्यार्थी पाटील सरांनी आपल्या बहुमत वेळ खर्च करून त्याबद्दल आम्ही धन्यवाद सर. रविवारी आणि आज देखील फॅमिली घेऊन आले त्याबद्दल त्यांचा सत्कार 5 विद्यार्थ्यांनी करावा असं सूचित करण्यात आहे. 6 जण होते तर किती झाला त्याबद्दल आम्ही त्यांचे सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. आणि पाटील मॅडमांनी या ठिकाणी सत्कारासाठी पुढे यायचं आणि 5 विद्यार्थ्यांनी परत उठून त्या मॅडमांचा सत्कार करायचा आहे. सुंदर पुढे सुंदर हात लावतो.